ओल्या खोबऱ्याचे सारण जर जास्त दिवस टिकवायचे असेल तर काय करायचं, तर इथं मी 2 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर आणि आपल्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. इथे मी काजू बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते घालून घेतलेले आहेत. आता ते व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून झालं की काय करायचं, तर गॅसवर हे गरम करण्यासाठी ठेवायचं. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर होईल इतकं तूप टाकायचं आणि ते छान असं परतवून घ्यायचं. त्यामधली साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे आणि ते मस्त असं सुटसुटीत तयार झालं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने ते एकसारखं हलवत आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि हे जे सारण बनवलेलं आहे ते एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 महिना काय 2 महिने पण ते व्यवस्थित असं राहतं आणि कधीही आपण त्याच्यापासून मोदक बनवू शकतो.